अकोल्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे, जिथे पोलिसांनी एका तरुणाला पिस्तूल आणि जिवंत काडतूससह अटक केली आहे। हा तरुण कुठल्या तरी मोठ्या गुन्हेगारी घटनेला अंजाम देण्याच्या तयारीत होता, परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला। चला पाहूया सविस्तर माहिती। ही घटना 24 जूनच्या रात्री उशिरा अकोल्यातील गांधी जवाहर बाग परिसरातील आहे। सिटी कोतवाली पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की एक तरुण शस्त्रासह संशयास्पदरित्या फिरत आहे। माहिती मिळताच उपनिरीक्षक बाळू पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचलेत। पोलिसांनी वेढा घालून या तरुणाला पकडले, झडती घेतली असता तरुणाच्या कमरेला एक पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे सापडलीत। पोलिसांनुसार अटक केलेला तरुण एखादा गंभीर गुन्हेगारी घटनेला अंजाम देण्याच्या तयारीत होता। पोलिसांनी वेळीच केलेल्या या कारवाईमुळे अकोल्यामध्ये घडणारी एक मोठी घटना टळली आहे। पोलिसांनी आरोपींकडून 20,000 रुपये किमतीचे पिस्तूल आणि 2 काडतुसे जप्त केली आहेत। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर अधीक्षक अभय डोंगरे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली आहे। या बातमीवर आमचं लक्ष कायम राहणार आहे। या प्रकरणी पोलीस पुढील तपास काय करते, जेणेकरून आरोपीचा उद्देश काय होता आणि त्यात आणखी कोण सहभागी होते हे समोर येऊ शकेल। अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस सतत सक्रिय आहेत। सध्या या बुलेटिनमध्ये इतकंच। इतर बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।